राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव, लासलगावचे उपबाजारावर विंचूर, सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 13 फेब्रुवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. तर सुरुवात करूयात लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 1141 मानांमधून कांद्याची आवक आली होती. 500 रुपयापासून 1515 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदा 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये 666 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. 800 रुपयापासून 1396 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. तर सरासरी कांदा 1025 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 रुपयापासून 850 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गोल्टीला बाजारभाव निघालेले आहेत. तर विंचोर येथे 735 वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. 500 रुपयापासून 1301 रुपये क्विंटलपर्यंत विंचोर येथे आज कांदे विकलेले आहेत. तर सरासरी कांद्याचा भाव 1150 रुपये क्विंटलपर्यंत विंचोर येथे आज कांदे विकलेले आहेत. तर सोलापूर येथे 370 प्लस कांदा गाड्यांची आवक ही आज आलेली होती. सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर मिनी मिडियम कांदा 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्डा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी कांदा 400 रुपयापासून 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे. तर बेंगलोर येथे 66,947 गोण्यांची आवक झाली होती. निप्पाणी येथील 1-2 लॉट 1800 ते 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर सोलापूर येथील 1-2 लॉट 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 1500 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मोकल साईज कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 1200 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.